मूर्तिप्रकाश नावाचा ग्रंथ आणि त्या ग्रंथाचं आत्मनिवेदन आपण बघत आहोत। कवी आता पाची अवताराला वंदन करून, नागांबिकेचं नागार्जुनाला वंदन करून, नागांबिकेला वंदन करून, त्यानंतर आता आत्मनिवेदन, आत्म म्हणजे स्वतःबद्दल निवेदन करणे, मी कसा आहे, काय आहे। स्वतःला कधीच कुणी वाईट म्हणत नसतं, पण कवीनं स्वतःविषयी सगळे दोष कबूल केलेले आहे, जे तुमच्या आमच्यामध्ये आहे आणि ते समोर शब्दामध्ये उक्त केलेले आहे। आणि त्या परमेश्वरापासून मी त्या दोषामुळे कसा दूर गेलो। कालच्या ओवीमध्ये आपण बघितलं, कैसे पाय दुराचारी, जे जे मन कल्पना करी, ते तर घेऊनी जाती वैरी, मज विषयात्मका विषयात्मकाते। काय झालं सांगितलं त्या ओवीमध्ये? हा, माझे पाय हे दुराचारी आहे म्हटले, वाईट गोष्टीकडं लगेच होतात। मज नेती विषयात्मकाकडे, विषयाकडं, जड चेतन पदार्थाकडे मला ओढले जातात। म्हणा, करिता पृथ्वी पलेटना, विचारिती जन्म मरण, परी ऐकोनी तुझे दर्शना, घेव वेचिना। करिता पृथ्वी पलेटन, न विचारिती जन्म मरण, परी ऐकोनी तुझे दर्शन, घेव वेचिना। करिता पृथ्वी पलेटन, पृथ्वीवर परिभ्रमण करत असताना, न विचारिती जन्म मरण, मला पूर्ण जन्म मरणामध्ये फिरावं लागत आहे। परी ऐकुनी तुझे दर्शन घेव वेचिना, परंतु ऐकून सुद्धा तुझ्या दर्शनाला मी येत नाही। माझे पाय कसे आहे म्हटले? सगळीकडे पृथ्वी पर्यटन करीन, सगळीकडे फिरत, सगळीकडे फिरेल, जन्म मरणामध्ये मी फिरणार आहे। याची कोण तब्येत बिघडली कडे? माणसाची बिघडते त्याची का? हॅलो, परी ऐकुनी तुझे दर्शन घेव विचिना। भगवंता, जन्म मरण्याच्या फेरामध्ये मी फिरून आलो। तुम्हाला वाटतं मी 2 धामची यात्रा केली, 4 धाम फिरलो, सगळीकडे फिरलो, या पृथ्वी पर्यटन एवढंच केलं का तुम्ही? त्याही पलीकडे तुम्ही फिरलेले, 84 ओनीमध्ये फिरलेले तुम्ही। आमदार, खासदार, मंत्री, संत्री सगळे झालेले, तुम्ही पंतप्रधान सुद्धा झालेले। मी नेहमी सांगतो तुम्हाला, तुम्ही राष्ट्रपती झालेले, सगळं काही मिळवलेले, तुम्ही फक्त एकच मिळवलं नाही, काय? आणि ही सगळी खटाटोप त्यासाठी आहे। एका पेपरमध्ये आम्ही बातमी वाचली, त्या मुलगा म्हणतो माझ्याकडे करोडो प्रॉपर्टी काय, पण आता माझं ध्येय काय, काहीच नाही माहित त्याला, हे ज्ञान नाहीये। ते म्हणजे या समाजामध्ये, या दृश्य सृष्टीमध्ये ध्येय काय आहे? पैसा कमवणं, मान सन्मान, कीर्ती कमवणं, हे तर सगळं कमवून बसलो मी, आता या पलीकडे काय? आणि हे कमवलेले मी सगळं सोडून जाणार आहे, मला यापेक्षा काहीतरी वेगळं पाहिजे। तो त्या संशोधनामध्ये त्याला अजून गुरुच भेटला नाही। तुम्ही भाग्यवान आहात, या पृथ्वी पलटनामधून 84 योनीमधून मुक्त होण्याचा उपाय तुम्हाला मिळालेला आहे। या देहाचे निबळे, मी अचरला सप्तव्यसने स्थळे, मनोनी चतुर्विधे कर्म फळे, मज भोगावी लागली। या देहाचे निबळे, मी अचरला सप्तव्यसने स्थळे, मनोनी चतुर्विध कर्म फळे,
मज भोगावी लागली. काय सुंदर वर्णन केलं कवीला. या देहाचे नि बळे मी आचरला सप्तव्यसने स्थळे. देहामध्ये बळ असलं तरच सप्तव्यसन आचरू शकतो. मी असं का बरं म्हणून राहिलो, कारण भोगाची सुद्धा तयारी असायला पाहिजे. सप्तव्यसना स्थळे म्हणून चतुर्विध कर्मफळे मज भोगावी लागली. या सप्तव्यसनामुळे मला चतुर्विध कर्मफळी परिभ्रमण करावं लागलं. कशाचे नि बळे? या देहाचे नि बळे. कारण तुम्हाला सप्तव्यसन जरी आचरायचं असेल, करायचं असेल, दारू पिणं, मांस खाणं, जुगार वगैरे, कशाच्या न बळानं करता तुम्ही? देहाचे नि बळे. मग देह कसं बनतं? नंतर खोकला बनतं. एक सकाळी उठल्यानंतर सगळे चहा प्यायचे, तो दारू प्यायचा. शेजारच्या सोबत झाली भांडणं झाल्यानंतर एक छातीमध्ये गुद्दा मारला तसा गेला. मी तुम्हाला एक दिवशी सुंदर उदाहरण सांगितलं होतं, ऐक लक्षात तुमच्या. देव कुणी दिलेले तुम्हाला? देव कुणी दिलेले? हे शरीर कुणी दिलेले तुम्हाला? ईश्वराने. मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं होतं, तुमच्या लक्षात नाही राहिलं. तुम्ही मला एखादं वस्त्र दिल्यानंतर ती मी घेतल्यानंतर दुसऱ्याला देऊन टाकलं, काय काय होईल? तुम्ही नाराज होईल. तुमची आई एखाद्या लग्नाला गेली, लग्नाला गेल्यानंतर त्या लग्नवाल्याने एखादी साडी तुम्हाला दिली. ती साडी एकदा का ना होईना नेसावी लागते. त्याच्या पाठीमागचा उद्देश काय? बाई, दिलेली साडी उपयोगात आण, वापरून फेकून देऊ नको. अल्टर फिल्टर करू, या लग्नातून उडी त्या लग्नातून उडी या लग्नात. जर वापरून फेकून दिली तर देणारा स्वरा काय होतो? नाराज होतो. तसं भगवंतानी सुंदर असं आपल्याला शरीर दिलेले. कशासाठी दिलेले? उपयोगात आणायसाठी दिलेले, वापरून फेकून देण्यासाठी. जर वापरून फेकून दिलं तर देणारा स्वरा जसा नाराज होतो तसा भगवंत सुद्धा. आपण हे शरीर वापरून फेकून देतो, याच्यात बिड्या टाकतो, सिगारेट टाकतो, ऍसिडिटी होईल असं खातो, गांजा पितो, वापरून फेकून देतो. सप्तव्यसन टाकतो. हे शरीर उपयोगाला आणतो का? या शरीराचा उपयोग घेतो का? या शरीराची नि बळे. कवी काय म्हणतो? या देहाचे नि बळे मी आचरला सप्तव्यसने स्थळे. वाईट कर्मच आचरतो या देहाचे नि बळे. सुकर्म, चांगले कर्म आचरत नाही. धन्य धन्य नरदेह येथील अपूर्वता लाव, जो जे वांछील ते तो लाहे प्राणी जात. सुंदर असं देह भगवंताने दिलेलं आहे. जो जे वांछील ते तो लाहे प्राणी जात. या देहाच्या माध्यमानं आपण वाटेल ते प्राप्त करून घेऊ शकतो. याची किंमत आपण करू शकत नाही. सांगा बरं, देहाची किंमत काय? घराची किंमत सांगाल, शेतीची किंमत सांगाल, प्लॉटची किंमत सांगाल, पण देहाची किंमत सांगता येते का? अनमोल असा नरदेह दिलेला आहे भगवंताने. पण मरण येण्याच्या अगोदर त्या भगवंता चतुर्विध त्या देहाच्या माध्यमानं परमेश्वराचा मोक्ष प्राप्त करून घ्यायचा. कवी म्हणतो, या देहाच्या माध्यमानं मी सप्तव्यसन आचरलो म्हणून चतुर्विध कर्मफळी भोगावी लागली. किड्या मारल्या, मुंग्या मारल्या, कशाच्या माध्यमानं मारल्या? हिंसा केली, शारीरिक, वाचिके, मानसिके. त्यामुळे मला चतुर्विध कर्मफळी भरण फिरावं लागलं. देहामध्ये ताकद असेल तरच वाईट कर्म करू शकतो, है की नाही? देहाचे नि बळे. या देहाच्या माध्यमानं मी चतुर्विध कर्मफळी भ्रमण केलं.
तू प्रतिसृष्टी अवतरलासी, ज्ञान प्रेम द्यावया जीवासी, परिमिया तोंड सुधले नासी अधोमुखे. काय सुंदर वर्णन केलं कवीने. तू प्रतिसृष्टी अवतरलासी, ज्ञान प्रेम देवा वया जीवासी, परिमिया तोंड सुदले नासी अधोमुखी. भगवंता तू प्रतिसृष्टी अवतरुणी, प्रतिसृष्टीमध्ये या भूतलावर अवतार धारण करून ज्ञान प्रेम द्यावाया जीवासी. कशासाठी अवतरलास भगवंता तू? ज्ञान आणि प्रेम देण्यासाठी. परिमिया तोंड सुदले नासी, नासी म्हणजे गटार. परंतु भगवंता सुंदर असं ज्ञान दिलं ईश्वरी स्वरूपाचं, परंतु त्या ज्ञानाद्वारे मी चाललो नाही. परी मी तोंड सुदले नासी, गटारीमध्ये मी तोंड सुदलं. अधोमुखी. का बरं सुदलं? मी अधोमुख आहे. अधमती, अधगती, अधरती. अधमती म्हणजे हीन सुख सेवायची मती. अधरती म्हणजे हीन सुखामध्ये रममान होण्याची बुद्धी. अधमती, अधगती, गती म्हणजे वाटचाल, आणि अधरती म्हणजे त्याच्यामध्येच रममान. कवी म्हणतो भगवंता तू सुंदर असं ज्ञान दिलं, प्रेम दिलं. परिमिया तोंड सुदले नासी, परंतु मी गटारीमध्ये तोंड सुदलं. नासी म्हणजे गटार. विकार म्हणजे काय? त्या विकाराच्या नासीमध्ये मी तोंड सुदलंय. गटार, ती गटार आहे, घाण गटार आहे ती. समजा त्या विकाराच्या भोवती सगळ्या गोष्टी. मला सांगा तेवढं जर वजा केलं तर काय? ते लेकरं बाळ भानगडी त्यांचे ते काय हो? संसार किती वर्ष बरा वाटतो? तुम्ही अनुभवलेला आहे. वर्ष, 2 वर्ष, 2 लेकर आले की संपला विषय काय. परंतु त्या गटारीच्या नासीमध्ये मी भगवंता तोंड खुपसलेलं आहे, त्याच्यातून वर यायला तयार नाही. अधोमुखी आहे. हीन सुख सेवावयाची इच्छा, हीन सुख मिळवण्यासाठी प्रयत्न करणे आणि हीन सुखामध्ये रममान होणे. तुवा कृपावसे कृपावंते, उद्धरू आदरिले माते, परिमिया लाविले डोळ्याचे पाते, तुझी वासन पाहेची. तुवा कृपावसे कृपावंते, उद्धरू आदरिले माते, परिमिया लाविले डोळ्याचे पाते, तुझी वासन पाहेची. काय कवीनं सुंदर वर्णन केलं. भगवंता तुवा कृपावसे कृपावंते, उद्धरू आदरिले माते, माझा उद्धार करण्यासाठी या तू भूतलावर अवतरलास. परिमिया लाविले डोळ्याचे पाते, परंतु मी डोळे लावून घेतले, तुझ्याकडे पाहत, तुझं दर्शन घेत, तुझी मला ज्ञान दृष्टी नाही. तुझी वासन पाहेची. भगवंता तुझी वास मी पाहत नाही, तुझ्याकडे पाहत नाही. तुझ प्रेम द्यावयाचा हेतू, परिमी अल्पची मागे दैव तू, जैसा काग सुक्रमे त्यांतू सार निवडी. कवी म्हणतो किती सुंदर वर्णन केलं कवीनं. तुझ प्रेम देवयाचा हेतू, परिमी अल्पची मागे दैव तू, जैसा काग शुक्र अमेद्या अंतू सार निवडी. क्या बात आहे भगवंता, तुला प्रेम देवायची इच्छा आहे. परिमी अल्पची मागे दैव तू, परंतु मी अल्प स्वल्प मागतो. दैव तू म्हणजे दैवाने हतबल झालेला. दैवानं हतबल झालेला कसा? त्याच्या दैवामध्ये भाग्यामध्ये काही नाही.
शारीरिक दुर्बलता, मानसिके निष्क्रियता आणि बौद्धिक असमर्थता. शरीरानं दुर्बल झालेला आहे, मानसिक खच्चीकरण झालेलं आहे आणि वाचिक सुद्धा खच्चीकरण झालेलं आहे. त्याची उमेद नावाची गोष्ट संपलेली आहे. मी अल्पची मागे दैव होतो, तो अल्प मागतो देवाजवळ, दृष्टफळ मागतो. दैव तू जसं कनाशीचा ब्राह्मण. कोण काय मागल सांगता येतं का? मागताय पण आलं पाहिजे ना. देव प्रसन्न झाल्यानंतर मागता पण आलं पाहिजे की नाही. कोण काय मागल काही सांगता येत नाही. विद्या लक्ष दे. विद्याबाई कुठं लक्ष आहे? तिघ जण मोटरसायकलवर चाललेले होते. एक ब्राह्मण होता, एक सोनार होता आणि तिसरं चोट्ट होतं. ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट झाल्यानंतर तिघही यमाजवळ गेले. यमाला त्याच्याबद्दल क्यू निर्माण झाली. आला विचित्र घटना आहे बुवा, तिघही एकत्र आले, आता काय करायचं. म्हटले आम्ही तुमच्यावर प्रसन्न झालो, मागा आम्हाला त्याच्याकडून काय. पहिला ब्राह्मणाला चान्स. ब्राह्मणाला विचारलं, बाबा रे तुला काय हवंय? म्हटले काय नाही. म्हटले माझं सुंदर असं मंदिर आहे, बरं क्रांती चौक सारख्या याच्यामध्ये, त्या मंदिरामध्ये पाठवून द्या मला. तथास्तु. सोनाराला विचारलं, बाबा रे तुझी काय इच्छा आहे? माझं भर चौकामध्ये दुकान आहे, सुंदर असं सोन्याचं दुकान आहे, खूप चालतंय, मला तिथं पाठवून द्या. तथास्तु. चोराला विचारलं, म्हटले तुमची काय इच्छा आहे? माझी काही इच्छा नाही, मला फक्त सोनाराच्या दुकानाचा पत्ता द्या. स्वल्पची मागे दैव तू. देवाजवळ मी दैवही नाही. देवाजवळ प्रसन्न झाल्यानंतर काय मागावं? प्रेम मागावं. पण मी दैव तू. देव लागला द्यायला, पदर नाही. ब्राह्मणाची काय परिस्थिती झाली? तीच. दैव तू, दैवानं हतबल झालेला. दैवानं हतबल झालेला म्हणजे पूर्वजन्मात काहीही जोडलेलं नाही, नशिबानं हतबल झालेला. दैवानं हतबल झालेला असा मी दैव तू. जैसा काग शुक्र मेद्यांतू सार निवडी. भगवंता मी कसा आहे? जैसा काग शुक्र, कावळा, आणि शुक्र म्हणजे डुक्कर. अमेद्यांत सार निवडी. कावळा काय करतो? त्याच्यातच सार निवडतो. कुठं टिच्चर टाच्चर पडलेलं आहे का पाहतो. गाईचं, घोड्याचं, वासराचं आहे की नाही, ते टिच्चर टाचर पाहत. शुक्र म्हणजे डुक्कर. ते चोडियान बुडियांत चोडी खोवी तू सार निवडी. तू कैचे सार, ती अमेद्याची की. काय सुंदर उदाहरण सांगितलेले भगवंतांनी. सांसारिक जीवनामध्ये घाणेरड्या गटारामध्ये हा सार निवडण्याचा प्रयत्न करतो. ते तर कैचे सार, ते अमेद्याची की. तिथं कसलं आलं म्हटलं सार? ते अमेद्याची की म्हणजे घाण आहे. आम्हाला ज्यावेळेस विचारलं संन्यास घ्यायच्या अगोदर, तुम्हाला संन्यास घ्यायचा की लग्न करायचं विचारले जात असतं. त्यावेळेस मी विचार केला, सगळं प्रॅक्टिकली सगळं अनुभव घेतलेला होता ग्रस्त धर्मातला, एक्सपिरियन्स, कॉलेज बिलेज सगळं 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 काही नाही. त्यावेळेस माझं संशोधनावरून मी निरीक्षण केलं आणि निरीक्षण केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की संसारिक जीवनामध्ये 90% दुःख आहे आणि 10% सुख आहे. पारमार्थिक जीवनामध्ये 90% सुख आहे आणि 10% दुःख आहे.
इतका फरक आहे संसारी. मग निर्णय घेतला संन्यास. मी अल्पची मागे भगवंता, भगवंता मी अल्पची मागतो, तुझा मोक्ष मागत नाही. आणि काक शुक्रन्याय अमध्य अंत सार निवडी. या घाणेरड्या संसारामध्ये मी सार निवडण्याचा प्रयत्न करतो, पण तो सगळा असार आहे. तू झालासी भक्ती वच्चाळू, केला ज्ञानामृताचा सुकाळू. परी मी जाणोनी कर्म चांडाळू, अनुसरेची ना. तू झालासी भक्त वत्सळू, केला ज्ञान अमृताचा सुकाळू. परी मी जाणोनी कर्म चांडाळू, अनुसरेची ना. काय शब्द रचना आहे जबरदस्त. तू झालासी भक्त वत्सळू. भगवंता तू भक्त वत्सल झाला. पानरटे जैसे उडते येत असे, तैसे माझे भक्त येत असे. काय भगवंता, किती प्रेम आहे परमेश्वराला भक्ताचं. पानं जशी वाऱ्यासारखी उडत येत आहे ना, तशी माझी भक्त मंडळी येत आहे. स्वामी म्हणतात वाट पाहत आहेत. गौराई सणा पायामध्ये चप्पल घातलेली नाही, तरुण वय आहे, अजून माथ्याचा जार वाळलेला नाही. स्वामींचं दर्शन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पाणी पिणार नाही. भगवंत सुद्धा म्हणतात गौराई असं कठीण व्रत करू नये बाई. आम्ही जर कुठं निघून पुढे गेलो असतो तर किती त्रास झाला असता तुम्हाला. किती भक्तवत्सल आहे परमेश्वराला, किती कनवाळा आहे जीवाचा, किती काळजी आहे. आपण करतो का कुणाची काळजी? काय एखाद्यासाठी तुम्ही किती करा. गौराईसानं देवासाठी केलं, भक्तांनी तिची, स्वामींनी त्यांची काळजी घेतली. मादाईसा गौराईसा हे सगळे येत होते दर्शनासाठी. इथं पाय तिथं पाय, बघून तू कुठे, इथं पाय तिथं पाय. शेवटी गणाशी आले. स्वामी म्हणतात बाई असं नाही करू. आम्ही जर कुठे गेलो तर किती त्रास तुम्हाला होणार आहे. हा भक्तवत्सल आहे. समोरच्याची केलेल्याची जाणीव ठेवणार आहे. आपल्यासाठी काय केलं, देवासाठी आपल्यासाठी केलं, म्हणजे देवासाठी केलं की देवावर उपकार केले की तिनं स्वतःसाठी केलं ते. परंतु देव तरीही तिला म्हणतात, विचारतात. वास्तविक खरं पाहिलं तेवढी तिनं एवढी तपश्चर्या केली. कुणासाठी केली? स्वतःसाठी केली, परमेश्वरासाठी केली. दृष्टपर पाहिलं तर. आणि लौकिक दृष्टी आपण पाहतो एखाद्यासाठी खूप काही करतो. काय त्याला उपकार आहे? काही माईला बिचाऱ्या माझ्या लेकराला बाई नोकरी लागू दे, मी गोड खाणार नाही, हे लागू दे, आमक खाणार नाही, तमक खाणार नाही, पायात चप्पल घालणार नाही. कुणी काही करतो, त्याच काय बेनिफिट? भक्तवत्सल परमेश्वरा तू भक्तवत्सल आहे. केला ज्ञानामृताचा सुकाळू. काय सुंदर शब्द वापरला. केला ज्ञानामृताचा सुकाळू. माझ्यासाठी तू ज्ञान दिलं आणि दुष्काळ सगळा संपवला. ज्ञानाचा सुकाळ केला. परी मी जाणोनी कर्म चांडाळू, अनुसरेची ना. तू माझ्यासाठी भक्तवत्सल झाला. तू माझ्यासाठी ज्ञानामृताचा सुकाळ केला. परंतु मी जाणोनी कर्म चांडाळू, अनुसरेची ना. मी कर्मामध्येच रत झालो. माझ्या पाठीमागे काम आहे, माझ्या पाठीमागे काम आहे, मला वेळच नाही, मला वेळच नाही. हे कर्मामध्ये रत झालेले. परी अनुसरेची ना. मी एवढा कर्मामध्ये रत झालो भगवंता, मी तुला अनुसरेची ना. अनुसरेन.
तू झालासी व्यक्तिमंतू जीवाती उद्धरावयानंतू परी माझा न पुरेची अंतू कवनी काळी. तू झालासी व्यक्त म्हणतो जीवाते उद्धरावयानंतो परी माझान पुरेची अंतू कवनी काळी. भगवंता तू माझ्यासाठी व्यक्तमंत झालास. जीवाते उद्धरावयानंतू. परमेश्वर कसा आहे? अनंत आहे, व्यापक आहे. परी माझान पुरेची अंतू कवनी काळी. परंतु माझा अंत पुरत नाही, मी तुझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही कवनी काळी. तो अनंत आहे परमेश्वर. तू माझ्यासाठी व्यक्त झालास. तू झालासी प्रसन्न वदनो कृपा दृष्टी पासी कमळ नयनो ते मी विसरोनी जाय कृतघ्नो आठवीची ना. तू झालासी प्रसन्न वदनो कृपा दृष्टी पासी कमळ नयनो ते मी विसरुनी जाय कृतघ्नो आठवीची ना. कवी म्हणतो भगवंता तू झालासी प्रसन्न वदन. तू माझ्यासाठी प्रसन्न वदन झालेला आहे. कृपा दृष्टी पासी कमळ नयनो. प्रसन्न होऊन कृपा दृष्टीनं माझ्याकडे पाहतो. ते मी विसरूनी जाय कृतघ्न. ते मी विसरून जातो म्हटलं, असा मी कृतज्ञ आहे. कृतज्ञ म्हणजे केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणे. भगवंतानी प्रतिसृष्टी आपल्याला ज्ञान दिलं आणि दवडलं, तरी सुद्धा भगवंतानी याही जन्मी आपल्याला कृपाळूपणे ज्ञान दिलं. कधी म्हटलं का आपण भगवंता तू किती दयाळू मायाळू आहे, कृपाळू आहे, कनवाळू आहे. तू ज्ञान दिलं मी दवडलं, तू ज्ञान दिलं मी दवडून दिलं. जसं एखाद्याने अत्तर दिलं फेकून दिलं, अत्तर दिलं फेकून दिलं, देणारा नाराज होईल की नाही? पण भगवंत कधी नाराज झाले का? आपण ज्ञान दिलेलं दवडलं तरी कृपाळूपणे भगवंत तू प्रसन्न होऊन प्रसन्न वदनू कृपादृष्टी अवलोकन करून मला ज्ञान दिलं. परंतु ते मी विसरून जाय कृतज्ञ. ते विसरून जातो, केलेल्या उपकाराची जाणीव नाही ठेवत. परमेश्वर सहाय्य करतात त्याची जाणीव नाही ठेवत. असा मी कृतज्ञ आहे. प्रत्येक ठिकाणी सहाय्य होतो. तुम्हाला सांगतो, तुम्हाला 8 मधली एक घटना सांगतो. परमेश्वर त्याची जाणीव ठेवली पाहिजे आपण. आम्ही आठवण करत असताना एका सद्ग्रस्ताला विचारलं, म्हटलं पुढचं गाव किती लांब आहे? काय नाही बाबा, 4 किलोमीटर आहे. 4 किलोमीटर म्हटल्यानंतर एका तासात आपण पोहोचतो. 4 किलोमीटर झाले, 6 किलोमीटर झाले, 7 किलोमीटर झाले, गाव आलं. आल्यानंतर गावाची शोधणी करायची असते. इथं बसायचं म्हणजे स्थानाची, जिथं झोपायचं आपल्याला, तिथं इथं बसलो तिथं बसलो. ते आता रात्र झाल्यानंतर अंधारात कुठं शोधणी करणार जागेची? एक खळं होतं, त्या खळावर पोतं टाकलं, अंगावर एक उपरणं, आणि आम्ही झोपलो. संध्याकाळचे 11 वाजले, 12 वाजले, लहान मुलाच्या रडण्याचा आवाज येतो. अरे, आमचे जाळीदार होते, त्यांना म्हटलं लहान मुलाच्या रडण्याचा आवाज येतोय. बाबा झोपत, मला काही होत असेल ना. पुन्हा रडण्याचा आवाज यायला लागला. पुन्हा त्यांना उठवलं, म्हटलं लहान मुलाच्या रडण्याचा आवाज येतोय, म्हटलं तुम्हाला काही भास होत असेल म्हटले. उठून त्यांनी इकडं तिकडं पाहिलं, सगळीकडं कुठं काहीच नाही. पुन्हा आम्ही झोपलो. झोपल्यानंतर पुन्हा जास्त जवळ आवाज यायला लागला. तेव्हा त्यांना म्हटलं प्रेमनाथ उठा, लहान मुलाचा आवाज, रडण्याचा आवाज येतो, इथं जागा व्यवस्थित नाही म्हटले. ते उठले आणि उठल्यानंतर एक ओळी होती, त्या ओळीच्या बाजूला गेले तर पाहतो तर एक भयानक अशी स्त्री, जंजाळ केस सोडलेली, डोळे असे वटरलेले, लाल बुंद झालेली, लहान लेकरू तिच्या समोर रडताय. पाहिलं त्यांनी. म्हटलं चला, इथून जागा चांगली नाही. गेलो एका शाळेमध्ये, पट्टी वगैरे लावली. एका बोळीमध्ये लघुशंकाला गेलो होतो, तिथं पाहिलं तर ना पाळतं. म्हटलं आता, म्हटलं चला गावात एखादं उपदेशी घर बघू. गावामध्ये गेलो तर एक बेवडा पार्टी होती. त्याला म्हटलं खाऊ, इथं उपदेशी भोवळ आहे कोणी? बाबा भोवळ बिवळ कोण नाही म्हटलं इथं.
चोर म्हणून आणतील म्हणे, आत्ताच चोरी झाली म्हणे इथं. म्हटलं बरं आहे का आता. मग एक वाडा होता, विचार केला या वाड्यामध्ये शिरावं. वाड्यामध्ये शिरलो, त्यांसारखा एक म्हातारा आला, दंडोत बाबा दंडोत बाबा. खूप आनंद झाला त्याला. म्हणे बाबा मी एकदा झोपल्यानंतर उठतच नसतो, पण मला झोपच लागा ना म्हटले. म्हणे मग तुम्ही कस काय. म्हटलं असं असं झालं, आम्ही त्या खळ्यावर झोपलो होतो. अरे म्हणे बाबा तिथं कशाला झोपले तुम्ही. तिथे एका बाईला मुलीच होत होत्या, म्हणून पतीनं कुऱ्हाडीनं तिच्या डोक्यात घाव टाकला म्हणते, मारून टाकली एका गावात. पोरगी सुद्धा मारून टाकली म्हटली. त्या दिवशी ते भयानक आमोशा. तिथं कशाला झोपले म्हटले, आम्हाला काय माहिती. मग त्याला खूप, मी एवढ्या गावामध्ये फक्त मी एकटाच उपदेशी म्हटले बाबा. त्यालाही खूप आनंद झाला. परमेश्वराचं साह्य कसं होतं. परमेश्वराचं साह्य आपल्याला होतं प्रत्येक गोष्टीमध्ये, पण आपण कृतज्ञ आहोत, विसरून जातो. देवाला कधी आठवत नाही, हे की नाही. ते मी विसरून जाय कृतज्ञ. म्हणून लक्षात ठेवा, मेन पॉइंट लक्षात ठेवा. एखाद्याने तुम्हाला पाणी सुद्धा दिलं तरी धन्यवाद म्हणायचं. चहा दिली तरी धन्यवाद म्हणायचं. एकमेकाला तुम्ही म्हणतच नाही, कधी कृतज्ञता व्यक्त करतच नाही. करता का तुम्ही. अकृतज्ञ आहात तुम्ही, कृतज्ञता व्यक्त करत नाही. एखादी पत्नी त्याच्यासाठी दिवस रात्र राबत असेल, हे करत असेल, तो काय म्हणतो. आणि ती पण काय म्हणते, कोणाच्या उपकाराला करता का, त्यांच्याच लेकासाठी करता ना, भावासाठी करता ना, आमच्यासाठी काय आहे, त्यांच्याच बहिणीसाठी तिकडच मरमर आहे ना, आमच्यासाठी काय आहे, आम्ही ते राबालायचे ना. गड्यासारखं ताट समोर द्यावं लागतं ना, तरी काही उपकार आहे का. काही नाही. तेवढंच तुम्ही त्याला थँक्यू म्हणा, धन्यवाद. वेळेवर चहा दिली बरं का आज, धन्यवाद. वेळेवर जेवण दिलं बरं का आज, धन्यवाद. ते खुश, तुम्ही खुश. आणि त्यांनाही वाटेल काहीतरी की आपण जे करतो त्याच्याबद्दल यांना कुठंतरी जाणीव आहे, की नाही. तुम्ही यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे, यांनी सुद्धा तुमच्याबद्दल कृतज्ञता ही व्यक्त केली पाहिजे. आपण जीवाबद्दलच कृतज्ञता व्यक्त करत नाही, भगवंताबद्दल कधी करणार. मी नेहमी एक शेर तुम्हाला सांगत असतो, तैरना है तो समुद्र में तैरो, नदियों में क्या रखा है, प्यार करना है तो भगवान से करो, औरों में क्या रखा है. पण इथं जर पोहता आलं तर समुद्रामध्ये पोहता येणार आहे ना, कारण तो अथांग समुद्र आहे. इथंच जर पोहता आलं नाही तर आधी तुम्हाला घरावर प्रेम करता आलं पाहिजे, मग गावावर प्रेम करता आलं पाहिजे, है की नाही. गल्लीमध्ये प्रेम करता आलं पाहिजे, गावावर. संतांचा अंतःकरण विशाल आहे, की नाही. एक शेवटची ओळी घ्या तेवढी. मज सोचाते केले दाता, पण पे झाला सी मागता, जन्मदया मनसी अनंता, परी मी रेचिना. काय सुंदर होईल. कवी म्हणतो, भगवंता मी तुझ्यासाठी कृतज्ञ झालो, केलेल्या मला तो ज्ञान दिलं, त्या ज्ञानाची मी जाणीव ठेवली नाही, जाणीवच नाही ठेवली. मज सोचाते केले दाता, आपण पे झालासी मागता, जन्म द्या मनसी अनंता, परी मी देची ना. मज सोचाते केले दाता. मी ही गटारीमध्ये असलेला किडा असलेला जीवात्मा, आपण पे झालासी मागता, स्वतः मला मागतो, जन्म द्या मनसी अनंता, परी मी देची ना. भगवंत म्हणतात, अरे मला एक जन्म देऊन पाय, मग काय होईल ते पाहिजे. परंतु मी स्वच्छ आहे, हीन आहे, सोचण्यास अर्ह तो स्वच्छ, हीन दीन आहे. असं असून सुद्धा भगवंता तुम्हाला दाताच केला, दाता केलं, श्रेष्ठ पदवी दिली भगवंताने तुम्हाला. तुम्ही दानी आहात. जन्म द्या मनसी अनंता, परी मी देची ना.
भगवंतानी तुम्हाला दिलेलं शरीर आहे. मी पहिलं तुम्हाला तेच सांगितलं. आपण कुणाला दिलं? विषयाला दिलं. आपण कुणाला दिलं? पत्नीला दिलं. आपण कुणाला दिलं? पतीला दिलं. आपण कुणाला दिलं? शिवणकामाला दिलं. आपण कुणाला दिलं? शेतीला दिलं. आपण कुणाला दिलं? मालकाला दिलं. आपण कुणाला दिलं? कोणाला देईल सांगता येते का? काय किंमत आहे शरीराची? एवढं सुंदर असं शरीर दिलं, भगवंताला देऊन पहा काय होईल ते पाहिजे. काय होणार आहे? इथेही आनंद आहे. आनंदाची डोई आनंद तरंग. काही नाही, थोडस द्यायचंय फक्त 10 ते 20 वर्ष. काहीच नाही तुम्हाला. 50च्या पुढे आता जवळजवळ तुम्ही सगळे 50चे झाले. 56च्या आत द्यायचंय. त्यावेळेस सगळं संपलेलं असतं. सगळं संपलेलं असतं. व्यवस्थापन कशी बघा सृष्टीची. बाप ज्यावेळेस 40चा होतो ना, त्यावेळेस मुलगा कितीचा होतो? 20चा होतो. आणि तो त्याच्या पायावर उभा असतो. तुमची इति कर्तव्यता त्याच वेळेस संपलेली असते. तरी थोडस अनुभवचं तुम्हाला स्वामींनी म्हणून 56 पर्यंत सांगितलं. आणि 56 पर्यंत 100% मुलगा पूर्ण सेटल झालेला असतो. तरी त्याच्यात नाक खूप असतं. तुला हे जमत नाही, तुला अमकच जमत नाही, हेच करत नाही, नाही अजून सेट होऊ द्या, त्याला चांगलं होऊ द्या. तो आयुष्यभर होणार आहे का? नाही होणार. तुम्ही किती राहिलं तरी संपत आहे. आमचे एक महात्मे होते, त्यांना म्हटलं चला काय नाही म्हणे बाबा, एकदा आपल्या मुलाचं लग्न केलं ते संपला विषय. झालं मुलाचं लग्न वगैरे. म्हणे बाबा, म्हटलं आता चला. म्हणे बाबा, त्याला एकदा घर करून दिलं का आपलं टेन्शन मिटलं. वास्तू शांतीला आलो गेलो, म्हटलं झालं घर, आता चला. म्हणे बाबा, इथून त्याला करमटला जावं लागतं, मोटरसायकल एकदा घेऊन दिली का आपलं टेन्शन मिटलं. म्हटलं काय हरकत नाही, मोटरसायकल आली. म्हटलं आता? म्हणे बाबा, मोटरसायकलवर हिंडू हिंडू त्याचं कंबरड गेलं म्हणे. त्याला एकदा 4 व्हीलर घेऊन दिली, आपलं टेन्शन मिटलं. म्हटलं काय हरकत नाही, समृद्धीचा पैसा आला, 4 व्हीलर घेतली. मग म्हटलं आता? म्हटलं आता काय राहिलं? म्हणे बाबा, ते शेजारच्या तुकडं निघालं इकत. तिथं कोणी घुसू नये, आणि घुसलं तर याला त्रास होईल. मी गेल्यावर कोण पहिले याला? ते तुकडे एकदा घेतलं का आपलं टेन्शन, आणि त्याच तुकड्यामध्ये त्याला मज सोचात केले दाता, आपण पे झाला सी मागता. जन्म द्या मनसी अनंता, परी मी देची ना. मी जन्म देत. त्वमेव माता च पिता त्वमेव. विद्या द्रविणम त्वमेव. काय हरकत नाही. सर्वं मम देव देव, त्वमेव सर्वं मम देव देव. श्री गोपाल कृष्ण. बरोबर त्यांचं. हा.